अजय 10 वर्षाचा हरहुन्नरी, खोडकर पण मनमिळाऊ मुलगा. सदैव हसरा चेहरा घेऊनच मित्रांच्या घोळक्यात रमणारा. त्याच्या पायाला जणू भिंगरी लागलेली. एका जागेवर दिसेल तर शपथ. शाळेतही तीच गत, अभ्यासातही जेमतेमच. त्यामुळे शिक्षकांच्या तक्रारी घरापर्यंत नेहमीच येत असत. त्याचा बाप, हो बापच, म्हणायला सरकारी नोकर, मात्र 1 नंबरचा व्यसनी दारुडा. त्याचे घरादाराकडे, मुलांकडे साफ दुर्लक्ष. आईसुद्धा अत्यंत कमी शिकलेली आणि सरकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी. म्हणायला त्याचा लाड पुरवणारी त्याची मोठी बहीण, त्याची ताई होती. त्याच्या घरातलं वातावरण मात्र शिक्षणाच्या अभावामुळे एकंदरीतच अघळपघळ. एके दिवशी सकाळीच डोकं दुखतंय म्हणून शाळेत न जाण्यासाठी अजयनं रडून रडून गोंधळ घातला अन अख्खी कॉलनी डोक्यावर घेतली. अधूनमधून डोकं दुखते म्हणून खाली खेळायला न येणारा अजय तसा आम्हाला माहीतच होता. शाळा तर बुडालीच आणि हा पोरगा त्या दिवशी दुपारभर उन्हातानात कॉलनीभर उंडारत राहिला. ऊन असह्य होऊ लागल्यावर मात्र अजयनं घरी येऊन जेवण केलं आणि आता ताईसोबत दंगामस्ती करणं सुरू झालं. ताई त्याच्यावर रागवतीये तितक्यात काही कळायच्या आत क्षणभरातच चक्कर आल्यासारखी होऊन अजय जमिनीवर कोसळला. उद्या शाळा बुडविण्याचं हे नवीन कारण असेल असं समजून ताईने त्याच्याकडे काही सेकंद दुर्लक्ष केलं. मात्र पुढच्या काही मिनिटातच अजयच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तो जोरजोरात हातपाय झाडू लागला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ताईनं शेजारच्यांच्या मदतीने अजयला जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आईवडिलांना निरोप पाठवला. पुढचे 24 तास अजय रुग्णालयात ICUमध्ये होता. सर्व वैद्यकीय तपासण्याअंती ब्रेन ट्यूमरचं निदान झालं. मेंदूतील गाठ मोठी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सारं कुटुंब हादरलं. बेफिकीर माणसातला बाप गलबलला तर ताईनं रडून रडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं. पोटच्या पोराचं मोठं दुखणं ऐकून आईच्या पायाखालची तर जमीनच सरकली आणि काहीही करावं लागलं तरी पोराला या दुखण्यातून बाहेर काढायचंच असा त्या माऊलीने चंगच बांधला. सुरुवातीला दवाखाने बदलले, डॉक्टर बदलून पाहिले, वैद्य, हकीम सगळं काही झालं. इतकेच काय, त्या मायबापांनी नवस उपास तापास करीत देवी देवतांचे उंबरटेही झिजवून झाले. मात्र हे दुखणे जीवावरचेच असल्यामुळे कुणाचाच आणि कशाचाच गुण येईना. एक एक दिवस सरत होता तसा सर्वांचा धीर सुटत चालला होता. सर्व वैद्यकीय आणि धार्मिकही उपचार थकले तेव्हा त्या माऊलींनी कोणा सोमेश्वर नामक भोंदू बाबाकडे मुलाच्या आयुष्यासाठी साकडे घातले. सोमेश्वर बाबांनी मुलाच्या आयुष्याची शाश्वती दिली. मात्र यासाठी करावे लागणारे अघोरी विधी आणि एकंदर खर्चाची कल्पना त्याने अजयच्या आईवडिलांना दिली. पोराच्या प्रेमापोटी त्यालाही तयारी दर्शवली. शेवटी काय, भोंदूगिरी करणारा मांत्रिक असतो. बोकडाचा बळी दिला तर तुझं पोर नक्की जगेल असा अंधविश्वास त्याने त्या दोघांच्या मनात जागवला आणि योग्य अयोग्य कायद्याच्या चौकटीचा विचार न करता अजयच्या बापानं लवकरात लवकर बोकडबळी द्यायचा असा निर्णय पक्का केला. दुसरा दिवस उगवला तसे कार्यक्रमासाठी नातेवाईक जमायला सुरुवात झाली अन बोकडाच्या शोधात अजयचा बाप अन काही अनुभवी मंडळी घराबाहेर पडली. पुढचा दिवस उजाडला तशी कॉलनीतल्या मंडळींना कशाची तरी चाहूल लागली. लोक खिडकीतून बाहेर पाहतात तो काय, खुंटीला बांधलेलं कोकरू नाजूक आवाजात बेबे करत होतं आणि आपला अजय त्या कोकरापाशी बसलेला. बाजूलाच कोकरासाठी कोवळ्या चाऱ्याचे ढीग, पाण्याचा अर्धफुटका मटका आणि त्या कोकराच्या गळ्यात बांधलेली एक छोटीशी घंटा. अजयच्या आणि कोकराच्या मस्तीबरोबरच गळ्यातल्या त्या छोट्याशा घंटेचा नाद कॉलनीतल्या प्रत्येकाच्याच कानात घुमू लागला आणि अजयच्या घरच्या बळीपूजेची सर्वांना कल्पना आली. एका जीवासाठी दुसऱ्या जीवाची बाजी लागली होती आणि एक वेगळी शांतता आमच्या वसाहतीत पसरली होती. इकडं मात्र पार्वतीच्या कोठ्यातली शेळी आज सैरभैरच वागत होती. तिचं छोटंसं कोकरू आज तिला येऊन बिलगलं नव्हतं की तिची कूस त्यानं आज चाकली नव्हती. बरं, ते तिला कुठं दिसतही नव्हतं. त्यामुळं ती बांधलेल्या खुंटीला जोरजोरात ढुसण्या देत मोठमोठ्याने ओरडू लागली. कालच रात्री पार्वतीने पैशाची निकड भागवण्यासाठी अजयच्या बापाला ते कोकरू अन हे त्या कोकराच्या मायेनं हिरलं. पार्वतीची शेळी इकडं बेफान वागू लागली अन तिकडं अजयच्या घरी बळीपूजेची तयारी रंग धरू लागली. काहीतरी अघटित घडण्याची चाहूल लागल्यागत खुंटीला बांधलेलं कोकरूही चिथावल्यासारखं वागू लागलं. पण ती दोघंही शेवटी मुकी जनावरं.
त्यांच्या वागण्याचं कुणाला काय पडलेलं? प्रत्येकजण फक्त आपल्याच गडबडीत. इकडं आजारी असलेल्या अजयने मात्र त्या कोकराशी मैत्री केली अन येता जाता त्याच्याशी छानसा खेळू लागला. सूर्य मावळू लागला तसा रात्रीचा रंग अधिकच गडद झाला. उद्या पहाटे बळीपूजेला जाण्याच्या निमित्ताने घरी पाहुणे मंडळींची लवकर निघाणीच झाली. अजयला मात्र काही केल्या आज झोप लागत नव्हती. काहीतरी होत होतं, मात्र त्या छोट्याशा जीवाला ते नीट सांगताही येत नव्हतं. मध्यरात्रीच्या त्या गडद काळोखात त्या जीवाची तगमग, बेचैनी, अस्वस्थता वाढू लागली. अन असंच काहीसं होऊन इकडे बाहेर अंगणात खुंटीला बांधलेलं कोकरू अचानकच जोरजोरात ओरडू लागलं. कोकराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बेचैन अवस्थेतला अजय हळूच बाहेर आला आणि कोकराला जाऊन बिलगला. ही काही क्षणांची त्यांची गळाभेट. वातावरणातील भयान शांतता, काळोखी रात्र, सारं काही समजण्यापलीकडचं होतं. असाच काही वेळ सरला आणि डोक्यात जोरदार कळ येऊन अजय जमिनीवर कोसळला. कोकरू ओरडायचं थांबलं. तसं पहाटेची चाहूल लागल्यागत कुणीतरी पाहुणं उठलं. पाहतो तर काय, कोकराच्या कुशीत अजयनी प्राण सोडला होता अन त्या मुक्या जनावराच्या डोळ्यातली काही टिप्प त्याच्या निपचित पडलेल्या अजयच्या देहावर गळत होती. त्या पहाटेचं हे दृश्य सारं काही सुन्न करणारं होतं. इकडे पार्वतीच्या गोट्यातली शेळी मात्र निवांत पहुडलेली होती. कुणाच्या आईनं कुणाच्या जीवासाठी साकडं घातलं अन कुणाचा बळी दिला, सारं काही माणसाच्या समजण्याच्या पलीकडचंच होतं. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.